निवडुंगे परिवार आणि त्यासोबतच संपूर्ण अडू पंचक्रोशी यांच्या वतीने मी आपल्या सहर्ष स्वागत करते। प्रसिद्ध असलेल्या अशा या अडू नगरीमध्ये पाटण तालुक्यातील दुगट अखंड महाराष्ट्राला एक मोठा मेसेज आहे की मेहनत ज्याची असते ना, जो मेहनत करतो, जो मनापासून मेहनत करतो, त्याला फळ मिळतेच मिळते आणि हे फळ दिसते आज माझ्या डॉक्टर विशाल। आणि सर एकदा डॅमेज होऊन जाऊ दे ना तिथे पण झपाटलेला आणि प्रत्येक प्रेक्षकाने झपाटून टाकलेलं हे व्यक्तिमत्व आता व्यासपीठावर उपस्थित होत आहे। सर आपलं संपूर्ण निवडुंगे कुटुंब यांच्यातर्फे सुस्वागतम। एक व्हिडिओ असायचा, बरोबर बोलते सतत प्रेक्षक हो माता भगिनींनो, सतत प्रेक्षक मायबाप की एक व्हिडिओ असायचा आणि त्यावर आम्ही महेशजींना पाहायचं होतं की एक डॅमिट हे फक्त शब्द महेशजींनाच लागू होतो आणि या शब्दाने सर्वांना प्रेक्षकांना एनर्जी बहाल करणारे व्यक्तिमत्व, एव्हरग्रीन व्यक्तिमत्व, माननीय फिल्म इंडस्ट्रीचे निर्माते, दिग्दर्शक, उत्कृष्ट अभिनेते महेशजी कोठारे। आमचं अडू गाव ना पैलवानांचं गाव म्हटलं जातं। अगदी इथले जास्तीत जास्त पैलवान आहेत आणि या पैलवानाच्या गावामध्ये परत एकदा मी स्वतः संतोषी आशाताई गौतम जगदाळे आपलं मनपूर्वक सुस्वागत करते। धन्यवाद सर। किशोर पवार हे सुद्धा सत्कार करतायत, धन्यवाद। समोर ओके। विराट सुरेखा अशोक कदम यांच्या संकल्पनेतून तसेच वृत्त निवेदिका, सतर्किणी निवेदिका मी स्वतः संतोष आशाताई गौतम जगदाळे यांच्या स्वरातून आणि महाराष्ट्राचे लाडके अँकर श्री राहुल साठे यांच्या स्वरातून ही साकारलेली त्यांची थोडक्यात जीवनाचा जीवनपट, थोडक्यात त्यांची कष्टाची परिभाषा आपण स्क्रीनवर पाहतोय। कदम यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही चित्रफित। विशाल शंकर निवडुंगे हे एक अनुभवी व समर्पित वैद्यकीय व्यावसायिक असून त्यांना ICU व क्रिटिकल केअर क्षेत्रातील 10 वर्षांहून अधिक काळाचा सखोल अनुभव आहे। रुग्णसेवा, आपत्कालीन उपचार आणि हॉस्पिटल व्यवस्थापन या क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कार्य केलेले नामांकित डॉक्टर विशाल निवडुंगे। मात्र आपल्या आई साहेब यांनी आपणास आई वडील दोघांची भूमिका एकट्याने बजावून आपणास धीर देऊन आपला गळून पडलेला हात डॉक्टर विशाल निवडुंगे आपल्या या संघर्ष गाथेने खरंच त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आले पाहतोय, डोळे पाणावले आहेत। असू आणि हसू यांचा संगम झालेला आहे आणि खरंच डॉक्टर विशाल निवडुंगे आपली ही यशोगाथा खरंच साधी यशोगाथा नाही, संघर्ष पाचवीलाच पुजलेला होता, बरोबर आहे। शब्दांकन त्यांनी केलेलं आहे। या संपूर्ण चित्रपटाची स्क्रिप्ट रायटिंग महेशजी स्वतः मी केलेलं आहे। मी स्वतः संतोष आशाताई गौतम जगदाळे आणि या शब्दांचं म्हणणार माझ्या आई साहेब सौ आशाताई गौतम जगदाळे यांनी हे शब्द म्हणण्यात दिलेला आहे, त्याच्यावर मी हे चित्रफित करू शकले। सर तुमच्या या कार्याला आई साहेब, बाबा, आपल्या कार्याला, आपल्या पुत्ररत्नाला, आपल्या संपूर्ण अडू गावचे
बंधू भगिनी आणि आमचे सतर्क इंडियाचे संपूर्ण प्रेक्षक मायबाप यांच्यातर्फे आपल्या या कार्याला मानाचा मुजरा. धन्यवाद. अगदी ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही पासून ते आज कलर LED TV पर्यंत असा अभिनेता आज आपल्याकडं सदृढ शक्तिमान जसा आहे तसा आज आपल्या या गावामध्ये डॉक्टर विशाल निवडुंगे यांच्या वस्तूसाठी यासाठी उपस्थित राहिले. मला एक शेर आठवतोय, नजर को देखो बदलो तो नजारे बदल जाते, सोच को बदलो तो सितारे बदल जाते, कश्ती बदलने की जरूरत नहीं, दिशा को बदलो तो किनारे खुद बदला जाते. अशा पद्धतीने त्याने एक चांगलं त्यांचं या ठिकाणी नाव आज या ठिकाणी आमच्या गावामध्ये सुद्धा अगदी सगळ्यांशी प्रेमानं डॉक्टर आज त्यांच्यासाठी म्हटलं भाग्यवंत म्हणत या शरण गेले महेश कोठारी राया असं म्हटलं तर मला वावगं वाटणार. महेश सरांचं खूप खूप बसून खूप खूप आभार सर. इथे येऊन आमच्या कार्यक्रमासाठी वेळ काढून तुम्ही आम्हाला खरंच काय बोलू पण थँक्यू सर खूप. आणि डॉक्टर विशाल निवडुंगे म्हणजे त्यांच्याशी लग्न झालं आणि एक गरीब कुटुंबाच्या मुलीचं जे आयुष्य बदललंय आणि याची काही कल्पना. आता ती गाडी गेली ना सर, पूर्ण माझे माहेरचे लोक आहेत बघण्यासाठी आलेत की नक्की लेकीचं घर महागाव कसं आहे, काय केलंय. आणि आमच्या घरातली पहिली मी डॉक्टर आणि हे पहिले जावई डॉक्टर. तिकडे माझी मावशी आत्ताही बसलेली आहे, माझी मामी पण आहे आणि मामा पण आहे. म्हणजे त्यांनी पण मला सुरुवातीपासून सपोर्ट केला. माझे बाबा होते आता एक्सपायर झालेत, पण त्यांचं एक स्वप्न होतं की एखादा तरी नातू मग डॉक्टर असावा. सर पण तुम्हाला पण सर माहिती आहे, तुम्हाला ऍडमिट केलेलं मी त्या डॉक्टरांना डॉक्टर विशाल निवडुंगे आय नो हे माझ्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट होती. मी एवढा मोठा डॉक्टर नाही आहे, पण त्या मोठ्या डॉक्टरांना माझं नाव माहीतच नाही, सगळ्यात मोठी गोष्ट आहे. येस त्याच्यानुसार. आणि महेश सरांची आणि माझी ओळख तुम्हाला सांगतो. बेसिकली महेश सरांचे वडील भरपूर क्रिटिकल होते. एक नामांकित हॉस्पिटल आहे कांदिवलीला तिकडे, आणि सरांना मला घरी घेऊन जा, आता कोविड पण आणि काय होणार नाही. सरांनी हात बीत सगळं ओपन केलेलं, बाबा जे काय होईल ते होईल. आणि अचानक आमच्या इकडे नगरसेवकचं मला फोन आला की सरांनी मला इन्व्हाइट केलं की सर या. आणि नंतर मग सरांच्या वडिलांची ट्रीटमेंट चांगली झाली, सरांचे वडील चांगले झाले, नंतर सरांची आई चांगली झाली, सरांच्या मेड्स पण माझ्याकडे आहेत. आता मॅडम पण आलेली होती थोड्या दिवस अगोदर, ती पण आता चांगली. सरांचा थोडा जरी प्रॉब्लेम असेल तर सर मला रात्री 2 वाजता जरी फोन केला किंवा सकाळी 11ला फोन केला तरी मी त्यांच्यासाठी हजर असतो. मॅडम मी माझी OPD सोडून मी जाते. हॉस्पिटलमध्ये असेल तर ICUला पेशंट सोडून जातो, ते इमर्जन्सी शिवाय मला कधी फोन करत नाही. खरंच मी जेव्हा इथे आलो ना अडोळ गावात, मी इतकं आश्चर्यचकित झालो की इतकं सुंदर गाव. आणि तू डेफिनेटली तू इथे घर बांधलंस हे तुझं स्वार्थ आहे, कारण तुझ्या इतक्या सुंदर गावात त्यांनी घर बांधलं ज्याचा त्याचं अभिनंदन करायचं. मित्र, विशाल निवडुंगे हा माझा मित्र म्हणजे कोविडच्या काळात थोडा आधी तेव्हापासून झाला. कोठारे विजन ही माझी कंपनी आहे, त्यामध्ये सर्वजण आज माझ्या विशालकडे काही ना काहीतरी सल्ल्यासाठी घेतात आणि डॉक्टरी त्याच्याकडून करून घेतात. आय एम व्हेरी ग्रेटफुल टू विशाल, कारण खरंच विशालला रात्री 2 वाजता जरी फोन केला तो धावत येईल माझ्यासाठी याची मला खात्री आहे. आणि म्हणून विशाल हा माझा जिवलग मित्र आहे, माझ्या हृदयात बसलेला माणूस आहे. आणि त्याची मेहनत मी स्वतः डोळ्यांनी पाहिलेली आहे. त्यांनी काय स्ट्रगल केली, त्या स्ट्रगलमधून तो कसा पुढे आला. त्यांनी मुंबईत सारख्या ठिकाणी स्वतःचं घर घेतलं आणि आपल्या गावाला येऊन असा मोठा आलिशान बंगला बांधला. विशाल, वी आर प्राऊड ऑफ यू. म्हणजे खरा धडाकेबाज माणूस विशाल आहे. कारण धडाकेबाजमध्ये माझं एक गाणं आहे, त्या गाण्यामध्ये एक लाईन आहे का, ज्याचे असते ध्येय अचूक, ज्याचं असतो निशाणा अचूक, तोच दिपू शकेल जगाला आज होऊन खरा धडाकेबाज. आणि हा धडाकेबाज माणूस विशाल आज या गावामध्ये या गावाचं नाव रोशन करेल. आणखीन तो नुसतं गावात घर नाही, तो गावात हॉस्पिटल सुद्धा बांधेल अशी मला खात्री आहे. आणि त्यांनी इथे गावात हॉस्पिटल जरूर बांधावं आणि त्या हॉस्पिटलचं उद्घाटन करायला मला बोलवावं. मी येणार. तोपर्यंत रस्ता चांगला झाला असेल अशी आशा आहे आणि तेव्हा मला ट्रॅफिक लागणार नाही, कारण मला जवळजवळ 2.5-3 तास लागले. विशाल आणि विशालच्या आई वडिलांचा पण इतकाच मोठा त्याला पाठिंबा आहे. आई वडिलांच्या मनापासून अभिनंदन. आणि विशालची मिसेस प्रिया, तिचा
खूप त्याला सपोर्ट आहे मला माहिती आहे, म्हणून प्रियाला पण माझे अभिनंदन. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय. नमस्कार सर, सतर्क इंडिया न्यूजमध्ये आपलं स्वागत. Yes, sir. Yes, sir. तर कसं वाटतंय तुम्हाला व्हिलामध्ये आल्यावर? खूप आनंद झालेला आहे, कारण मला अभिमान आहे. माझा मित्र विशाल, त्यांनी इतक्या मेहनतीने ज्याचं स्वतःचं घर बांधलंय त्याचा मला खूप अभिमान आहे. एक डॉक्टर निवडून घ्या. सर, एक महत्त्वाचा प्रश्न की बरेचसे डॉक्टर, इंजिनियर्स आणि मोठे मोठे दिग्गज माणसं आई वडिलांना वृद्धाश्रमात ठेवतात, परंतु आपल्या आई वडिलांसाठी आज कोट्यावधीचा व्हिला बांधणारे म्हणजे डॉक्टर विशाल नवले, काय सांगाल? मी सुद्धा कधीही माझ्या आईवडिलांना यांनी माझ्या आईवडिलांना ट्रीट केलं. माझ्या आईवडील माझ्या बरोबर होते शेवटपर्यंत, आणि तो पण तसाच तितकाच श्रवण बाळ आहे तो. थँक्यू. आणि या संपूर्ण महत्त्वपूर्ण अपडेटसाठी मुख्य संपादक विराट कदमसह सातारा जिल्हा विभाग प्रतिनिधी दत्ता बायदंडेसह कॅमेरामन, प्रेस फोटोग्राफर नानासो पवार व विशाल विशेषसह सतर्क इंडिया न्यूज अँकर रिपोर्टर श्रावणी देवकेसह संतोषी जगदाळे. सतर्क इंडिया न्यूज पाहत राहा. सतर्क इंडिया न्यूज, प्रत्येक पाऊल दक्षतेच. सतर्क इंडिया न्यूज, अडूळ, पाटण.